20 तारखेला मुंबई जाण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे। प्रवासासाठी एका विशेष ट्रकची बांधणी करण्यात आली आहे। असाच एक ट्रक अंतरवाली सराटीत गेवराईचे एक आंदोलक घेऊन आले आहेत। 200 प्रवासी या ट्रकमधून प्रवास करू शकतात। तसंच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूकही यातून होऊ शकते। या गाडीचं मनोज जरांगेंनी उद्घाटन केलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंनी। 20 तारखेला मुंबईला जाण्याची तयारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि जरांगे पाटील यांनी आव्हान केल्यानुसार अशा ट्रक या ठिकाणी बनवल्या जात आहेत, ज्यामध्ये मुक्कामाची व्यवस्था असेल आणि जास्तीत जास्त लोक या ट्रकमध्ये जाऊ शकतील। ज्यांची ही ट्रक आहे ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं समजून घेऊया की ही ट्रक कशी किती लोक घेऊन जातील आणि काय काय याच्यामध्ये करण्यात आलंय। मी गेवराईहून आलेलो आहे। माझं नाव महेश बेद्रे। आम्ही गेवराई तालुक्याच्या वतीने 20 जानेवारीची तयारी करत आहोत। जी आमची 20 जानेवारीची जी आरपारची लढाई आहे, त्या लढाईला कुठेही आम्ही मागे पडणार नाही। तर ही गाडी 35 फूट लांब आहे। या गाडीमध्ये आम्ही जसं आपण स्लीपर कोचमध्ये 2 कंपार्टमेंट केले जातात, त्या पद्धतीने आम्ही यामध्ये फळ्याचे 2 कंपार्टमेंट करणार आहेत, जेणेकरून ही एक गाडी महिलांसाठी असणार आहे आणि एक पुरुषांसाठी असणार आहे। तुम्ही ट्रक बघितलीत, लोक तयारीला लागलेत? लय तयारीला। मला आज गोदर जी आपण विचार केला होता, एक पाऊल आपण समाज 10 पावलं पुढचा निघाला। समाज इतका ताकदीनं तयारीला लागलाय की शब्दच नाहीत। आपण ट्रक पाहूयात ही सगळी कशी आहे। तर ही ट्रक या ठिकाणी अशा पद्धतीनं सजवण्यात आलेली आहे आणि या ट्रकमध्ये 200 पेक्षा अधिक लोक बसतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि समोरच्या बाजूने देखील हिला सजवण्यात आले आणि अशा प्रकारच्या ट्रक्स लोक जाण्यासाठी तयार करत आहेत आणि त्यासाठीच जर आपण पाहिलं तर अशा अनेक ट्रक तयार होतील, ट्रॅक्टर तयार होतील आणि लाखोने नव्हे तर कोट्यावधी मराठा समाजाची जे व्यक्ती आहेत किंवा जी माणसं आहेत ते 20 तारखेला मुंबईच्या दिशेने रवाना होतील असं देखील पाटील म्हणाले। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।